प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत माजी उभाटा शिवसेना तालुका प्रमुख समीर शेडगे यांनी तालुक्यातील असंख्य समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतलाय। रायगड जिल्ह्यात रोहा तालुक्यातील उभाटा शिवसेना माजी तालुका प्रमुख समीर शेडगे यांनी 8 वर्षांनंतर पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, महिला बालविकास मंत्री नामदार अदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, प्रदेश सरचिटणीस विजयराव मोरे, जिल्हाध्यक्ष मधुकरराव पाटील, जिल्हा सरचिटणीस सुरेश मगर, नंदकुमार म्हात्रे, तालुकाध्यक्ष विनोदभाऊ पाशीलकर, माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे आदींसह जिल्हा आणि तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतलाय। यावेळी समीर शेडगे यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतिषबाजीत, सुंदर रथामध्ये खासदार सुनील तटकरे, नामदार अदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे यांना सोबत घेऊन आपले प्रमुख समर्थकांसह धूमधडाक्यात रोहा शहराच्या 3 बत्ती नाका ते बाजारपेठ करत ऐतिहासिक राम मारुती चौकापर्यंत मिरवणूक काढून शक्ती प्रदर्शन करत मिरवणूक काढली होती। या प्रवेश सोहळ्याप्रसंगी पाहूया मान्यवरांसह काय म्हणाले समीर शेडगे। समीर, अनेक वर्ष ज्याने आमच्या डोक्याला ताप दिला, परंतु आज तुमच्या समवेत पक्षामध्ये आलेले महादेवभाऊ साळवी, नेताताई हजारे, समीक्षा बामणे, हर्षद साळवी, अमित कासट, मुजबिल येरुणकर, सुवर्णा देसाई, अमित तेलंगे, सिद्धेश शेडगे, प्रकाश कोळी, नरेश गायकर, इरफान दर्जी, समीर डाके, मजहर सिद्दीक, जवाद कुवारे, नादिर खान, अल्ताफ नुराजी, प्रणित तेलंगे, रोहन वारे, आनंद भुवड, मनोज शेडगे, सर्व शेडगे परिवार, माझे असंख्य जुने जवाबाचे सहकारी, नव्याचे सर्व सन्मान्य सहकारी, पत्रकार मित्र, वाहिन्यांचे प्रतिनिधी आणि प्रचंड उत्साहाच्या वातावरणामध्ये जमलेल्या माझ्या तमाम रोहेकर नागरिक बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, सुरुवातीला स्वर्गीय अशोक शेठ, स्वर्गीय माणिकराव नाना, जनाभाऊ शेडगे या सर्वांच्या पवित्र स्मृतीला विनम्रपणाचं अभिवादन करत आज आपण सारेजण पुन्हा एकदा मनोमिलनाच्या द्वारे एकत्रित आलो, त्याच्याबद्दल केवळ प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून नव्हे, त्याच्या रोह्याच्या परिसरामध्ये माझ्या आयुष्याची वाटचाल, माझ्या जीवनाची वाटचाल झाली। त्या रोह्याच्या ऐतिहासिक असलेल्या राम मारुती चौकात समीर, तुझं तुझ्या असंख्य सहकार्याचं मी सुरुवातीलाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अंतःकरणापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। पक्षाचे पदाधिकारी, युवक कार्यकर्ते, महिला भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, सर्वप्रथम समीरजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुटुंबामध्ये पुनश्च आपला स्वागत या ठिकाणी ऐतिहासिक अशा श्री राम मारुती चौकातच आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी होत आहे। मग अशी मनोगत व्यक्त करत असताना आपण सुद्धा काही आठवणी सांगितल्या, मधुकांनी सांगितल्या, संतोष काकांनी सुद्धा आठवणी सांगितल्या। पण आपल्याला सुद्धा खरं तर आपण तटकरे साहेबांच्या छत्रछायाखाली तयार झालेले कार्यकर्ते आहोत, त्याच्यामुळे मध्यंतरीच्या कालखंडामध्ये काही समज गैरसमज झाले असतील तर थोडस परिवारापासून आपण दूर गेलेला होता, पण जसं कुटुंबामध्ये भावाभावांमध्ये थोडस कमी अधिक असतं, तसं बाळाप्पा कालांतराने आपले जे काही समज गैरसमज असतात ते दूर झाल्यानंतर आपण पुनश्च आपल्या कुटुंबाच्या हिताच्या दृष्टीने एकत्र येत असतो। तसे हे रोहा हे आपलं सर्वांचं कुटुंब आहे असं मानणारे आपण सर्वजण आहात। आम्ही नेहमीच सांगायचो की आमच्या रोह्यातल्या नगरसेवकांचं आणि नगरसेविकांचं सुद्धा एक वैशिष्ट्य आहे, त्यांना कधी काम करताना तुम्ही एकत्र बघा। आता आम्ही मुख्याधिकाऱ्यांना पण सांगत असतो की सध्या निवडणुका झालेल्या नाही आहेत,
त्याच्यामुळे तुम्हाला ते यावेळेला जाणवणार नाही, पण ज्या वेळेला ही सगळी मिळून एकत्रितपणाने काम करतात त्यावेळेला त्यांच्या सगळ्यांच्या मनामधला एकच विषय असतो की ज्या विश्वासाने आपल्याला आपल्या लोकांनी निवडून दिलेला आहे, प्रतिनिधित्व करायला दिलेलं आहे, आपल्याला आपल्या शहराला पुढे न्यायचं आहे. आणि आजचा तुमचा हा निर्णय, यात आदरणीय तटकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणं हा त्याच्यातला एक भाग तर झालाच, पण आपल्या ऐतिहासिक अशा या रोहा नगरीला आपल्याला पुढे न्यायच्या विकासात्मक दृष्टीने यासाठी सुद्धा आपण हा घेतलेला निर्णय, याचाही आवर्जून मी या निमित्ताने उल्लेख करते. आपल्या कुटुंबाचे सुद्धा या निमित्ताने मी आभार मानेन, कारण ज्या वेळेला एका राजकीय पक्षाला सोडून आपण पुन्हा एकदा एका नेतृत्वाखाली तटकरे साहेबांच्या काम करायचा निर्णय घेत असता त्यावेळेला कुटुंबाची सुद्धा भूमिका त्यामुळे अतिशय महत्त्वपूर्ण असते. मला खात्री आहे की ज्या वेळेला आपण हा निर्णय घेत होता त्यावेळेला त्या कुटुंबाने सुद्धा तितक्याच पद्धतीनं साथ दिली आणि म्हणून आज आपले सगळे गेल्या 7-8 वर्षातील त्या पक्षातील सहकारी असतील. प्रतिनिधी नरेश कुशवाहा, NTV न्यूज मराठी, रोहा, रायगड.